महायुतीची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. सगळे आमदार महायुतीचे या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त गुलाब भाऊ आहेत ते जे आज नाही आहेत या ठिकाणी. अनिलदादा राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते मुंबईला आहेत बैठकीसाठी. राष्ट्रवादीचे त्यांनी फोनवरून सांगितलेलं आहे. आणि मुक्ताईनगरचे चंदू पाटील आमदार आहेत, ते सुद्धा मुंबईला त्या ठिकाणी गेलेले आहेत. एका महत्त्वाच्या कामासाठी त्यांचाही फोनवर बोलणं झालेलं आहे. गुलाब भाऊंचं सकाळपासून 2-3दा बोलणं झालं. माननीय उदयजी सावंत आहेत, शिंदेसाहेबांचं बोलणं झालेलं आहे. नाशिकचा प्रश्न आता सुटलेला आहे, त्यामुळे आता जळगावला सुद्धा आम्ही माघार घेऊ असं शिंदेसाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि आज म्हणून ही बैठक तातडीने आम्ही या ठिकाणी बोलवलेली होती. सगळ्यांमध्ये व्यवस्थित सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे. पुढची रणनीती, कारण इथे कोणी शिल्लकच राहिलेलं नाही तसं पाहिलं तर. आता ही पण निवडणूक आता सरळ झालेली आहे. उद्या गुलाब भाऊ या ठिकाणी येतील मुंबईहून, आणि त्यानंतर आम्ही बसून ज्या उमेदवार आहेत, काळे मिसेस काळे, रेश्मा काळे, तर त्या आपला जाहीर माघार या ठिकाणी घेतील. आणि त्यानंतर मग 17 तारखेला निवडणूक आहे. मला वाटतं सगळी एकतर्फी निवडणूक होईल 18 तारखेला. शिंदेसाहेबांनीच सांगितलेलं आहे. माननीय शिवसेनेचे नेते शिंदेसाहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे. गुलाब भाऊंचं माझंही बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे फक्त नाशिकचा तिढा होता, तो सुटल्यावर हा सुटणार होता. त्यामुळे आता तिथला प्रश्न सुटलेला आहे. त्यामुळे आता इथे काही अडचण राहिलेली नाही. नाही, त्यांचा आमचा काही संपर्क नाही. मी म्हटलं गुलाब भाऊ उद्या आल्यावर, गुलाब भाऊ इथले पालकमंत्री आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, ते म्हणे मी उद्या त्यांना बोलून घेतो, त्यानंतर हा निर्णय होईल. त्यानंतर आणखी 2 उमेदवार रिंगणामध्ये राहणार आहेत. एक अपक्ष उमेदवार आहेत, एक महाविकास आघाडीचे उमेदवार, ते संपर्कामध्ये आहेत.